नमस्कार, मी किशोर बेलसरे. 9 न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत. आज आपल्या 9 न्यूज महाराष्ट्राच्या स्टुडिओमध्ये आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो असे भाजपाचे मुख्य प्रवक्ता केशवजी उपाध्याय आपल्या बरोबर आलेले आहेत आपल्यासोबत. नमस्कार, आपलं स्वागत. सर, बरेचसे मुद्दे आहेत, परंतु आज आपल्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं, कारण काही दिवसावरच नाशिक महानगरपालिका असो, जिल्हा परिषद ह्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका आलेल्या आहेत आणि आपण संपूर्ण राज्यभर दौरे करत असतात, परंतु जे काही साधारण तळागाळातले प्रश्न असतात तर काही राज्य लेवलचे असतात. यावरच आपल्याला काही आम्ही मुद्दे घेणार आहोत. सर्वात महत्वाचं म्हणजे सर्वात आधी आता आरक्षणचा मुद्दा बराचसा महाराष्ट्रभर गाजतोय. एकीकडे भुजबळांना अटक करा, जेलमध्ये टाका असे जरांगे आरोप करीत आहेत, तर भुजबळांची देखील ओबीसीच्या बाबतीत ओबीसीवर अन्याय करू नका अशी त्यांची ती मागणी होत आहेत. तर अशा परिस्थितीत आता सरकारची काय भूमिका राहिली यामध्ये काय? धन्यवाद. एकतर पहिल्यांदा मला आपण इथे आमंत्रित केलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे. आणि त्याचबरोबर न्यूज 9चं जे हे वाचक सगळे आहेत, प्रेक्षक आहेत, या सगळ्यांना पण मनापासून शुभेच्छा देतो. शब्दाला सत्याची धार अशी आपली स्लोगन आहे. तसेच आपले प्रश्न आता मला दिसायला येते जसे येत आहेत तुमचे प्रश्न. त्यामुळे एकतर सर्वप्रथम शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीमला, संपादक विभागाला. प्रश्न आता राहिला जो प्रश्न तुम्ही विचारला, आरक्षणाचा मुद्दा. खरं आहे, महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या समाजांच्या मागण्यांबद्दल एक आग्रह सगळ्यांचा सुरू आहे आणि समाजाच्या लोकांना असं वाटणं की आपल्याला आरक्षण असलं पाहिजे. ते मराठा समाजाच्या लोकांना असो अथवा असो बाकी अन्य काही जण, त्यात गैर काही नाही. शेवटी असं आहे की आपली प्रगती झाली पाहिजे, आपल्याला आरक्षण मिळालं पाहिजे असं जर कोणाला वाटत असेल तर ती एक नैसर्गिक मागणी म्हणून बघितलं पाहिजे. ज्यावेळी मुंबईमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात लोक आली जरांगेच्या नेतृत्वाखाली, त्यावेळी सुद्धा विरोधकांना असं वाटत होतं की सरकारला अडचणीत पकडण्याचा चांगला मुद्दा आहे हा. पण देवेंद्रजींच्या सरकारने मराठा समाजाच्या नेतृत्वासोबत एक अतिशय चांगल्या पद्धतीने संवाद साधला, ज्यातून एक मार्ग काढण्यामध्ये आपण यशस्वी ठरलो. आणि त्यातून जे आलेले सगळे आंदोलक होते ते अति शांततेने आपल्या घरी गेले. तो GR निघाला. एक मोठा दिलासा या समाजाला मिळाला. खरं म्हणजे 40 वर्षाची मागणी मराठा समाज आरक्षणाची, त्या मागणीला पहिल्यांदा न्याय दिला होता तो माननीय देवेंद्रजींनीच. त्याच्यानंतर तो महाविकास आघाडी सरकारच्या काळात तो टिकला नाही. नंतर आता सुद्धा जे पद्धतीने नवीन GR काढलाय हा कायद्याच्या कसोटीवर टिकेल या संदर्भातली काळजी ही सरकार घेईल, यात शंका नाही. नंबर 1. नंबर 2, जो ओबीसीचा मुद्दा उपस्थित करताय, स्वाभाविक आहे की आपल्या याच्यामध्ये दुसरे चुकीचे कोणी येऊ नये अशा पद्धतीची भावना कोणाची असेल तर त्यालाही दुर्लक्ष करता त्याच्याकडे मी ती चुकीची असं म्हणता येणार नाही. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही भारतीय जनता पार्टीची पहिल्यापासून भूमिका आहे. त्यामुळे ओबीसींच्या आरक्षणाचं नक्की रक्षण, त्यांना कुठेही धक्का लागणार नाही याची काळजी भारतीय जनता पार्टी घेईल, हे सरकार घेईल, याबद्दल दुमत बाळगायचं कारण नाही. आरक्षणाला धक्का लागणार नाही हे त्यांनी सर्वात महत्वाचा मुद्दा सांगितलाय. ह्या मुद्द्याबरोबर राजकीय आता सध्या वातावरण तापलेले, महाराष्ट्राचा एक महाराष्ट्राच्या लेवलचा प्रश्न घेतो, कारण नाशिकमध्ये एकेकाळी शिवसेनेची देखील सत्ता होती, त्यानंतर 5 वर्ष मनसेला देखील सत्ता दिली होती. महाराष्ट्रात सगळ्यात जास्त गड हा मनसेचा नाशिकमध्ये मानला जातो. त्यातल्या त्यात आता महाराष्ट्रात आपण बघू शकतो गेल्या काही दिवसात 5 वेळा बैठका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची झालेली, आणि ह्या बैठकानंतर नाशिकमध्ये देखील एकत्र आता सुरू आहे. तर काय वाटतं यांच्या युतीमुळे महायुतीवर काही परिणाम होणार नाही? कारण शेवटी असे ते कुटुंब स्तरावरती जर 2 भाऊ एकत्र येत असतील तर स्वाभाविक आहे प्रत्येक महाराष्ट्र कुठल्याही कुणालाही त्याचा आनंदच होईल, त्यात दुःख असणं कारण नाही. प्रश्न जो राजकीय स्वरूपाचा येतो त्यावेळी खरं म्हणजे त्या दोघांचं राजकीय स्वरूपाचं एकत्र येणं अथवा न येणं हा प्रश्न हा महाराष्ट्राचा प्रश्न नाही. हा प्रश्न त्या कुटुंबातल्या लोकांचा किंवा त्या 2 पक्षाचे जे काही कार्यकर्ते राहिलेत त्यांचा प्रश्न फक्त मर्यादित आहे. त्यामुळे महाराष्ट्रासमोरचे जे प्रश्न आहेत, महाराष्ट्राच्या जनतेला हे पूर्ण माहिती आहे की विकासाचे प्रश्न कोण सोडवू शकतं, राज्याचा विकास कोण करू शकतं, आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी महाराष्ट्रातली जनता आहे. त्यामुळे ते 2 भावांनी एकत्र यावं, न यावं, अजून कोणी पिछडा भाऊ असेल त्याने एकत्र यावं, आमचं त्याला काही आक्षेप. दसरा मेळाव्याची दोन्ही त्या पक्षाची तयारी सुरू आहे, तर त्याविषयी आपण काय सांगू शकतो? मी सांगितलं त्यांना शुभेच्छा. शेवटी असं आहे की राजकारणामध्ये कोण एकत्र येतं, कोण वेगळं होतं, त्यांना त्यांच्या पद्धतीने त्यांना करू द्यावं, आमच्याबद्दल काही म्हणणं नाही. आम्ही 51% आमची लढाई आहे, 51% मतं मिळाली पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. त्यामुळे समोर विरोधक 2 एकत्र येतात, 5 जण एकत्र येतात, 7 जण एकत्र येतात, आमच्यासाठी तो मुद्दा नाही. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लोकांकडे जातो आणि लोक विकासाच्या मुद्द्यावर आम्हाला निवडून देतात.
महत्वाचा एक प्रश्न आहे की महायुतीत आता जिल्हा परिषद महानगरपालिका आहेत, वरिष्ठ स्तरावर बैठका घेतल्या जातात महायुतीत लढणार, पण कशा पद्धतीची तयारी आहे? मला असं वाटतं महायुती की सर्व ठिकाणी महायुती लढणार का? महायुती म्हणूनच सगळीकडे लढलं जावं असा प्रयत्न आता सध्या सुरू आहे. महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी या 3 पक्षाची महायुती आहे. या 3 पक्षाच्या एकत्रितपणे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाला सामोरे जाईल, त्यासाठी आता सगळ्या वरती स्तरावरती बैठका समन्वय सुरू आहे. हा झाला राष्ट्रीय महाराष्ट्र लेवलचा प्रश्न, परंतु नाशिकमध्ये भरपूर प्रश्न आहेत. कारण एकेकाळी इथे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी हे शहर दत्तक घेतलं होतं आणि दत्तक घेतल्यानंतर ह्या ठिकाणी बराचसा विकास झाला होता. आणि मला वाटतं 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी मुख्यमंत्री येऊन गेले, त्यांनी सांगितलं की नाशिकचा विकास सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु शहरात खड्डे आणि समस्या खूप वाढलेल्या आहेत. हा देखील एक विषय येतोय की महानगरपालिकेचं जे बजेट आहे, महानगरपालिकेला हवे तेवढं बजेट असेल किंवा नसेल, परंतु नागरिकांच्या आत्ताच्या विषय खूप नाराजगी होते. तर मला असं वाटत नाही. खड्ड्याचा प्रश्न तुम्ही म्हणताय, खड्डे खरं म्हणजे गेले काही दिवस नाशिकमध्ये खूप पाऊस पडतो, आपण सगळे पाहता, अनुभव घेतात, आणि त्यामुळे स्वाभाविक इतक्या पावसाच्या परिणामामुळे जे खड्डे पडलेत हे पण आपण पाहतो. जसा पाऊस कमी होतोय, मला तर खड्ड्याचं काम, भरण्याचं काम, रस्ते नीट करण्याचं काम पण आता सुरू झालंय. पुढच्या महिन्याभरामध्ये पावसाचा जोर कमी होत जाईल, रस्ते पण अतिशय चांगल्या पद्धतीने उभे राहतील. आणि बाकी तुम्ही स्वतः मान्य करताय, देवेंद्रजीच्या शहरात लक्ष आहेच आहे, कारण मुंबईच्या खलोखार विकसित होणारी पुणे, नाशिक, नागपूर ही सगळी शहर आहेत. या शहर अधिक चांगली विकसित झाली पाहिजेत, हा त्यांचा प्रयत्न नक्की आहे आणि त्यांचं शहर लक्ष पूर्ण विकासासाठी आहे. कुंभमेळ्याच्या दृष्टीने एक महत्वाचं आहे की आता केवळ 17 ते 18 महिन्यावर, पूर्वी 2 वर्षावर होता, परंतु 17 ते 18 महिन्यावर कुंभमेळा झाला आहे. कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आणि साधू संतांच्या बऱ्याचशा बैठका झाल्या, परंतु पाहिजे त्या प्रमाणात अद्यापर्यंत नारळ फुटलं नाही, काम सुरू झालेलं नाही. जे काही आता आपण जो उत्तर प्रदेशमध्ये झालेला कुंभमेळा बघितला, 65 लाख लोक त्या कुंभमेळ्यात येऊन गेले, आपण सगळं बघितलं. एक प्रचंड विक्रमी अशी संख्या होती. लोकांची आध्यात्मिकतेकडे वाटचाल खूप मोठ्या प्रमाणात आहे. लोक मोठ्या प्रमाणात कुंभमेळ्यासारख्या जातात, कुंभमेळ्यासारखे जे कार्यक्रम आहेत त्याला जातात. त्यामुळे स्वाभाविकपणे आज महाराष्ट्राकडे सगळ्यांचं लक्ष आहे देशाचं, की इथं किती संख्या येणार, किती लोक येणार, आणि त्यामुळे इथलं नियोजन सुद्धा तसंच अतिशय प्रभावीपणे झालं पाहिजे. एक मोठी संख्या महाराष्ट्रात येऊ शकते कुंभमेळ्याला हे करण्यासाठी, तर त्या सगळ्यांना समाविष्ट करून घेत एक चांगलं, जाताना त्यांनी चांगला अनुभव घेऊन गेला पाहिजे. जसं आपण बघितलं उत्तर प्रदेशात तशीच लोक आली, ती खूप व्यवस्था छान होती, सगळ्या गोष्टी नीट नियोजन केल्या होत्या असं त्यांनी सांगितलं. असाच प्रयत्न महाराष्ट्राचा सुद्धा असतोय नाशिकसाठी. त्यासाठी नाशिकमध्ये तशा बैठका, तशी रचना, तसं नियोजन हे स्वतः मुख्यमंत्री आता 2 दिवसावर येऊन गेले. त्यांचं या सगळ्या बैठकांवरती, या सगळ्या नियोजनांवरती काय कशा पद्धतीने करता येईल ह्याच्यावरती पूर्ण लक्ष आहे. मला असं वाटतं की तुम्हाला पुढच्या येत्या काही दिवसामध्ये चित्र दृश्य स्वरूपामध्ये जे तुम्हाला अपेक्षित आहे ते दिसायला लागेल. नक्कीच लवकरात लवकर कामं सुरू होतील असं आपण सांगितलं. एक महत्वाचा प्रश्न, जसं आपण सांगितलं, महायुतीत होईल, परंतु एकीकडे आपण वरच्या लेवलला महायुती करतात, इथे मात्र कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी 100चा दावा केलाय. हवेळेस अगली बार 100 पार असा महानगरपालिकेचा दावा आहे. तर पर्यंत महायुती होऊ शकते का? कारण आपली जर मागणी 100 122 जागा आहे, तर मग इतर दोन्ही पक्षांना एवढ्या देऊ शकत नाही, कारण 50 जागा शिंदे गट मागत आहेत आणि 20-25 जागा. मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टी सगळ्यात मोठा पार्टी आहे, आता नंबर 1ची पार्टी आहे भारतीय जनता पार्टी. सर्वार्थाने मोठी, म्हणजे लोकप्रतिनिधी, लोकसभा म्हणजे आमदार, लोकप्रतिनिधी हे सगळे नाही फक्त नाशिक पुरतं नाही, एकूण ओव्हरऑल. त्यामुळे भारतीय जनता पार्टी मोठ्या प्रमाणात सगळी जागा लढवेल यात शंका नाहीये. प्रत्येक शहराचं त्या ठिकाणचं बसून नियोजन ज्या निवडणुका लागतील त्याचं केलं जाईल आणि महायुती म्हणून आम्ही लढू. महायुती म्हणून लढणार, परंतु वेळ आली तर मग सेपरेट लढण्याची विषयच येत नाही ना. मी तुम्हाला आता असं आहे की अजून खूप निवडणूक पुढे आहे आणि मला नक्की विश्वास आहे की तिन्ही पक्षाचे नेते स्थानिक आणि केंद्र राज्य स्तरावरचे बसतील आणि जागा वाटपास पुढचे जे काही प्रश्न असतील ते यशस्वीपणे सोडवतील. एक महत्वाचा प्रश्न आहे, जसं आता सध्या नाशिकच्या बीजेपी मध्ये खूप मोठं इन्कमिंग चालू, बीजेपी मोठा पक्ष झालेला आहे, काम मोठ्या प्रमाणात आहे. विरोधी पक्षात निवडणुका लढणार नंतर देखील आता ते इथे आलेले, परंतु मग निष्ठावंतांचं काय?
असं देखील म्हटलं जातं. बीजेपीचा जो स्थानिक जो ज्यांनी कष्ट केलेले त्या निष्ठावंतांना काही डावललं जाईल का तिकिटाच्या बाबतीत? कसं बिलकुल नाही, ह्याच्यात निश्चित राहायला हरकत नाही. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीचा, आणि तुम्ही कुठे शोधलं मला माहिती नाही, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता कधीच नाराज नसतो, अस्वस्थ नसतो. तो कामासाठी काम, त्याच्या समोर जे एक व्यापक विचार असतो त्यासाठी तो काम करत असतो. त्यामुळे आणि शेवटी असं आहे की नवीन नवीन प्रवाह येत असतात. आपण नाशिकमध्ये असलो, गोदावरी सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणून प्रवाह मिळत गेले, तेव्हा गोदावरी विशाल होत जाते. तसं आहे, शेवटी पार्टी सुद्धा वेगळ्या प्रकारचे समाजातले वेगळे घटक भारतीय जनता पार्टीशी जोडले जातात आणि त्यातून भारतीय जनता पार्टी आज मोठी होत गेली. याचा अर्थ मूळ गाभा किंवा गोदावरीचं पूर्ण मूळ रूप हे हरवत नाही कधीच. तसं आहे, त्यामुळे भारतीय जनता उलट ते रंग म्हणजे जे बाहेरचे प्रवाह आहेत ते गोदावरीमध्ये मिसळतात आणि गोदावरीचं म्हणूनच पुढे जातात. तसे अनेक जण बाहेरचे कार्यकर्ते जरी आले तरी ते भारतीय जनता पार्टीचेच बनतात आणि भारतीय जनता पार्टी म्हणूनच पुढे जातात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. निष्ठावंतांवर अन्याय होणार, कुणावर अन्याय होणार नाही, ह्याचं निश्चिंत तुम्ही राहा. निष्ठावंतावर अन्याय होणार नाही. या ठिकाणी केशव उपाध्याय यांनी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या, भाजपच्या देखील आणि विकासाच्या दृष्टीने देखील त्यांनी या ठिकाणी आपले सगळे प्रश्नाचे उत्तरं दिले. केशवजी खूप खूप धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात आणि तुमच्या सर्व वाचकांना, दर्शकांना मनापासून माझ्या शुभेच्छा.